तर फायनली 3 तासांनी नंबर लागला आमचा. आता तू तिकडे होती बाई, आम्ही तू काय ऐकलं? साखर तुम्ही बोलताना ते बोलल्या म्हणजे याच्यात साखर आहे म्हणे 6 किलो. गरम गरम कुंडई, नारळाचे पापड आणि इकडे काय वडे. स्वयंपाक इतक्यात होऊन जाईल. नंदनबाईकडचा साडा पाहुणचार आहे का मग? फुगणी एक नंदनबाईने तळण तळून केलं, एक नंदनबाई शिरा करून राहिले. साधा पाहुणचार आहे का भाऊजाईला? भरून भरून तसं सांगते ना. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणारच आहे, तर मी आलेले होते नाशिकला आणि हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा. तर सकाळी आम्ही आलेलो होतो गंगेवर. गंगेवरून आम्हाला जायचं होतं जरा आमचं जिथे काम होतं तिकडे. तर मामेभाऊच्या गाडीनेच आम्ही जाणार होतो. तर त्याचा या ठिकाणी शिवलिंगावर पाणी अर्पण करायला वगैरे तो आलेला होता. तर म्हणून मग थोडंसं थांबलेलो आणि मी गंगा घाटेचा थोडासा व्हिडिओ जो येतो या ठिकाणी घेतलेला आहे. आता जे प्रॉपर नाशिकमधले पाहणारे असतील त्यांना कळालंच असेल की हा व्ह्यू नेमका कुठला आहे ते. आणि तिथनं मग आम्ही त्याच्यासोबतच त्याच्या रेस्टॉरंटला गेलेलो होतो. तिथनं आम्ही नाश्ता वगैरे करून जिथे आम्हाला जायचं होतं, ज्या कामासाठी जायचं होतं तिथे त्याने आम्हाला पुन्हा एकदा सोडलेलं आहे. जाण्याच्या आधी आलो आहे पवनच्या दुकानावर नाश्ता करायला. काय काय नाश्त्याला? डोसा. ठीक आहे. तर फायनली 3 तासांनी नंबर लागला आमचा. आता 11:30 पासून बसलेलो होतो. तर आता किती वाजले तो? 2:30. 3 तास झाले आम्हाला नंबर लावून. तर बघू यांची ट्रीटमेंट कशी काय. तर हा कुठे. तर हा व्हिडिओ आहे 11 तारखेचा सकाळचा. सकाळी 8 वाजलेले होते आणि आम्ही निघण्याची तयारी आमची चाललेली होती. तर 10 तारखेचाच जो व्हिडिओ आहे तो आम्ही कंटिन्यू करू शकलेलो नाही, कारण की तिथनं आमचं काम वगैरे झालेलं आणि पावसाची जी सुरुवात झालेली, तर आम्ही डिरेक्टली रिक्षा करून घरी आलेलो होतो. आणि सकाळीच आमची निघण्याची घाई चाललेली होती. आणि मामाच्या इथे छान असे छोटे छोटे पॉपी पण आहेत, तर त्याच्यासोबत श्लोक छान असे फोटो वगैरे घेत होता. आणि तिथनं आम्ही नाशिकहून आलेलो होतो देवळा. आता जे नाशिक विभागातले असतील किंवा त्यांना माहिती असेल हे गाव, तर तिथला आम्ही व्हिडिओ घेतलेला नाही. तर सायंकाळी आम्ही 5:30-6ला निघालेलो होतो निवाण्याकडे. तिथे असते माझी एक लहान नणंद, म्हणजे यांच्या काकांची मुलगी. तर हे तर आलेले मला वाटतं 1-2 वेळेस आलेले आहेत. तर यांच्यासोबतच गेलो, कारण की सायंकाळी 3-4 वाजेपर्यंत हे पण आलेले होते देवळात. म्हणून आम्ही 4जण बाईकने चाललेलो होतो त्यांच्याकडे. आणि मी फर्स्ट टाईम चाललेली होती, लग्नानंतर पहिल्यांदा चाललेली होती त्यांच्याकडे. त्यांचाही खूप सारा आग्रह होता की इकडे आले तर नक्कीच या म्हणून. कसं मागे 1-2 वेळेस आलेली होती, पण घाईत आलेलो घाईत गेलो. त्यांचं घर आहे जे त्यांचं मेन गाव आहे, तिथनं मळा आहे त्यांचा, मळ्यात ते राहतात. तर गावातनं आम्ही रस्ता शोधत त्यांच्या मळ्यापर्यंत आलेलो होतो. आणि जसं जसं आम्ही पुढे चालत गेलो ना, तर आम्हाला म्हणजे ढगाचं वातावरण तर झालेलं होतं, कारण की पाऊस कसा येणार होता. तर म्हणून आम्हाला लवकरात लवकर त्यांच्या घरापर्यंत पोचायचं होतं. आणि त्यांच्या घरी आल्यानंतरचा हा व्ह्यू, मला तर असं वाटत होतं की आम्ही कुठल्या तरी एखाद्या लोकेशनला किंवा सेटअपला आलेलं सारखं वाटलेलं. त्यांचं घर, मळा आणि आजूबाजूचा परिसर. मी न बोललेलंच बरं आहे, कारण की तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये पहा, म्हणजे तुम्हालाही वाटेल की वा काय वातावरण होतं यार. फर्स्ट टाईम आलेली पण मन अगदी गार झालेलं. तर नक्कीच पहा हा कंटिन्यू व्हिडिओ. भारी ना. तेरा धरा तर मग
नाही ना तिला तिला इथं कोण आहे ग? तो आता आहे आला ना तो आई किती वारे पाच शेपटी वरती हॉर्स आहे ती टमाटे आपली कुठे दाखवते आत्याचा सगळा मळा. शेतात तिथं तर झेंडूची फुलं इतकी भारी आहो फोटो काढ शेतात जायचं. कुठे हो? इथं मध्ये हे सगळं चला त्यांचंच जाऊ. आहे ना. आई अरे तू हे घाल पायात. ही मायचं पण घाल हे आता आपण म्हणतो त्या पावसाला लागला. सापडला आमचं हे आला म्हणता का पाऊसच पाऊस डायरेक्ट डेंजर पाऊस आहे. नाही हो पाणी पडतंय ना. थांबी देते तुला दुसरी कुठे पाऊस आहे ना कुठे जाऊ काढायला? नको काय नको जा खाली वगैरे. थोडी मजा कर. होय मम्मी. बसा ना हो ये खाऊन जा थांबा आम्ही इथं तोपर्यंत तुला भेटेल स्वयंपाक राहिलाय बाजूला. मस्त गरम गरम कुरडई, हो नारळीचे पापड आणि इकडे काय आहे? वडे. स्वयंपाक इतक्यात होऊन जाईल नंदन बाईकडचा झाडा पाहुणचार आहे का मग? तुम्ही बाई काय कारण हा? किती वर्षाचा पाहुणचार आहे? 17 वर्षाचा. काय वाईट नाही बाई. 17 वर्षाचा पाहुणचार एकदम करून राहिले. तुला पाठवून द्यायचं फक्त सुट्ट्या. बाबा तुम्ही आता पूजा नाही सांगितलं तेव्हा सांगा मला तुम्ही. स्वतःहून सांगितलं गेलं. हा ग. हा मी पूजा तर आला बी नाही तर पोरांमध्ये मस्त राहील तो काय त्याचं काय झालं टेन्शन सांगितलं नाही. गेलं तसं झालं. तो 1 मिनिट बसला नाही डायरेक्ट खाली. त्याला आवडतं ना. आवडते. मस्त आलं ना थोडं. खायला एकदम भारी लागतं ते. स्वयंपाक करू का? हा 5 पोते घेतला दादा बोला पापड देऊन द्या. घरगुती कुरडई मस्त फोटो काढ सफेद एकदम. फोटो काढ फोटो काय व्हिडिओ काय घरगुती पापड नागलीचा मस्त. घरचा केलेला विकतचा किती फरक पडतो आहे की नाही? विकतचं एवढं एवढं भेटत हो बाई मन बी भरत नाही वाणी खरं सांगतो. म्हणून बाई मी करून घेते का. मस्त फुलले पण पापड पण होय त्या ताटलीत पप्पाला देऊन येऊ पप्पांना देतो. नाही हो बाय. नाही हो बाई काय तुम्हाला काय सारखंच आहे. भारी ना असं चुलीवर. मी नाही खरं सांगते ना आम्हीच कंटाळा केला यायचं नाही का? असं वाटतंय. लवकर यायला चालू झालं. मस्त शेतात घेऊन गेला. मग गो पण घरचाच का? म्हणजे आम्ही ह्या वर्षी नाही केलेला विकत आणलं पण घरी बाजरी गहू फरक पण जातो पण खूप. मला तर खूप मारायचं होतं गं. फुगणी
हां एक ननंदबाईने तळण तळून केलं, एक ननंदबाई शिरा करून राहिले. साधा पाहुणचार आहे का भाऊजाईला भरून भरून काय म्हणणार तसं सांगते ना. काय मिळणार का म्हणजे तुम्हालाच नाही द्यायचं म्हणजे मग तुम्ही आता पहिल्यांदा आले ते म्हणते ना एका नंदबाई मस्त तळण बिळण, एक नंदबाई शिरा, लाईट जाऊ राहिली येऊ राहिली त्याचा शिरा चालू आहे. खोकेदार डायरेक्ट ती गोणी सांगते वर्षभर घेऊन नाही डाळी खाळी घरच्या राहत्या. हे बघ 6 किलो जास्त 6 किलो बोलले मला तू 6 किलो जास्त 6 किलो असं काय बोलले. 50-60 किलोची ना ती कोठी. 50 किलो कुठे गेली मी ती. या तू काय सांगते ग बाई आणि बोलवते त्यातून ना साखरेचं नाही सांगत होते आज तू. काय हो, किती किलो आहे साखरीच्यात. कोटीत किती साखर राहते आपली 50 किलो राहते. मला काय बोलल्या 6 किलो म्हणे 1-1.5 महिना पुरून जाते. किती 6 किलो पोत बोलली तुला मी काय आजकाल जास्त येतं का 50 नाही का तू तिकडे होती का बाई. 6 किलो आम्ही तू काय ऐकलं साखर तुम्ही बोलताना ते बोलल्या म्हणजे याच्यात साखर आहे म्हणे 6 किलो. मग 0 खाऊन गेला तुम्ही. त्यांना सर्दी ना त्याच्यामुळे तेवढी हारी का बरोबर तेच येते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. छान ना, खूप भारी, अगदी मूड चेंज झाल्यासारखं वाटलं ना. तर मी आणि मुलं आम्ही पहिल्यांदा आलेलो होतो त्यांकडे आणि तो मळ्यातलं घर, त्या आजूबाजूचं वातावरण आणि त्या सुरू झालेला पाऊस, ते डोंगरावर येणारं पाणी, हे पाहून आम्ही खूप खुश झालेलो होतो. आणि त्यातल्या त्यात श्लोकला तर प्रचंड आवडलं. ते छान वाटलं, त्याला खूप छान वाटलं. तो 1 मिनटही खाली बसलेला नव्हता. छत्री घेऊन तो इकडे तिकडे फिरत होता पावसातही. आणि या आहेत नणंदबाईच्या लहान जाऊबाई, ह्या पण नणंदच आहेत. आणि या आहेत त्यांच्या काकांची मुलगी, त्या पण नणंदबाईच आहेत. तर खूप भारी वाटलं. आम्ही रात्रभरच थांबलेलो होतो आणि सकाळी आम्ही पुन्हा पुढे गेलेलो होतो. तर आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी करते आहे एंड. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.